मी रोज या पिंडीचे दर्शन घेते, पण आज मला वेगळं का वाटतं आहे? तुम्ही इथे नाही आहात असं मला जाणवत आहे. याचा मी काय अर्थ घ्यायचा? तुम्ही कुठे आहात? मला तुमचीही काळजी वाटते आहे. जगातल्या कुठल्याही संकटाला तुम्ही परतवून लावू शकता हे मला ठाऊक आहे, पण माझं मन अस्वस्थ आहे म्हणून नाही नाही ते विचार मनात येतात. तुम्ही कुठल्या संकटात तर नाही सापडलात ना, की तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात आहात? वाट पाहतोय मी तुमची. म्हातार बाबा, म्हातार बाबा, अरे बरा आहेस ना? मग येड्यावानी एकलाच काय बडबडतोय आज? कुणाशी बोलतो आहेस? बानुबाई, ते तुम्हाला नाही कळायचं. अरे सुरवदेव माथ्यावर येऊन गेला तरी बी हातच बसून आहेस. मग काम पडली आहेत, काय करणार आहेस का नाही? जाऊ दे ना बानू, कशाला उगा तंटा करतीस? मी तंटा करते हाय, तू का बस. उजाडल्या धरणं तू आणि म्या राबतोय, हा हातच बसून हाय. बानुबाई, बानुबाई, अहो किती बोलता तुम्ही? हे बघ काय बोलतोय ह्यो. म्या बोलते वय निस्ती. बानुबाई, तू मस्ती काय हो का? तू काय देणार मला? मेंढरांची लोकर काढायची हाय, कवा धरणं सांगितलं हाय तुला? जा अगोदर ते काम कर जा. होय होय. म्हणजे पाणी दे जरा. झालं? आता जातोयस ना? पर कुठं? आता कुठं? मला राग येईल असं वागू नकास. या सांगितलेलं काम झालं पाहिजे. जा. बानुबाई, वास कामच राहू द्या की जरा. जाऊ दे बानू, नको याच्या तोंडी लागूस. अरे पण बानुबाई, भाकर झाली का हो? होय होय, तूच धनी आहेस आणि आम्ही तुझे चाकर. बानू, तुझ्या समोर खंडोबाच्या रूपात येण्याआधी मला तुझा राग असाच वाढवत न्यायचा आहे. त्याचे कारण तुला वेळ आल्यावर कळेल. मी मूळ रूपात प्रकट होताना काहीतरी मोठे घडायलाच हवे ना. जाऊ दे, नगदी आण देऊस. यो म्हातारा वस्तीवर आल्या तर न बघते हाय म्या. असाच तिरसटपणा करतो बघ कधी कधी. अगं आता किती दिस राहिला आहेत. देव येणार आणि तुला घेऊन जाणार. म्या गप बसते कारण म्या गेल्यावर तरी ह्यो बाकड बघल. अगं म्या आहे की, त्यासाठी ह्यो कशा पाय हवा? खुळीच आहेस. लगीन झाल्या म्या काय तर एकलीच राहू आहे. एकलीस कशा पायी? देव असतील की तुझ्या संग. तुला भी यायचं आहे माझ्या संग. अगं तुझं लगीन झाल्यावर मी काय करू आता एकली? तू असशील देवान संग. मला राग येईल असं बोलू नका. आणि तुम्ही समजेनी ठरवलंच आहे का मला राग येईल असं वागायचं? बानुबाई, झाली का भाकर? नाही हो, नदीवर जायचं आहे ना म्हणून. आता नदीवर कशा पायी जायचं याला? राहू दे. म्हातार बाबा, झालं? या जेवाय या. राहू दे. बानुबाई, तुमचं लगीन झाल्यावर तुमच्या हातची भाकर मला कशी खायला मिळेल हो? वय की
मग तुला भी संग नेते जेजुरीला. येतोस का? बानू, खूप कमी वेळ उरला आहे. आता लग्न करून मीच तुला जेजुरीला